तर आज आहे प्रपोज डे आणि बघा रिअलमध्ये आज काय आहे हो. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल आजचा ब्लॉग कसा आहे. खूप खूप कॉमेडी आणि खूप जुन्या आठवणींचा हा ब्लॉग असा तुम्हाला सुद्धा आठवण येणार हा माझा ब्लॉग बघून. तर बघा रात्री होता जर शनिवारी आहे ना आम्ही रात्री मालिश करतो तेलाने. म्हणजे हे दोघी जणी करतो. मी हिची करते, ती मला कधी करत नाही. ती बोलते की मला मम्मा मी पण तुझी करू का. तर काय होतं की जर शनिवारी मग रविवारी डोकं धुता येतं आणि थोडंसं नंतर सोमवारी तेल लावलं ना की मग आठवडाभर तेल वगैरे हे नाही होते. आणि मालिश केल्याने किंवा तेल केल्याने लहान लेकरांनासुद्धा चांगलं असतं. केससुद्धा चांगले वाढतात. आणि माझे केस कमी असल्यामुळे तिला सतत असं वाटत राहतं की मला केस जास्त असावे. तर मी मालिश तिची छान अशी करून घेतली. आणि मग केस पुन्हा केस खूप तुटतात वगैरे म्हणून आहे ना वेणी घालून घेतली. मग तिला आता कोण रात्री वेणी घालून झोपतं ते पण कमेंट करून सांगा. आता हा आला मधूनच आणि सांगत होते आली ना तुमची पण आठवण लहानपणीची. आपलीसुद्धा आई आपल्याला अशी शनिवारी मस्त छान असं तेल लावून द्यायची आणि रविवारी न्हाऊ घालायची. पण आताच्या मुलींना किंवा ह्याचं तेलाचं जास्त प्रमाण आवडत नाही आहे. त्यामुळे मी रविवारी डोकं धुते आणि सोमवारी परत थोडंसं तेल लावते तिला. आणि मग असं छान अशी वेणी तिची घालून घेतली. तरी माझी आईसुद्धा मी लहान असताना असंच तेल लावायची. पण आम्ही शॅम्पू वगैरे करत नव्हतो. जितकं तेल लावेल ना मग ते न्हायचं आणि म्हणतात ना मग नंतर शॅम्पू वगैरे नाही करायचं. आदल्या दिवशी शॅम्पू करायचा नंतर तेल लावायचं. ते आठवडाभर आई तेल तसंच ठेवायचे आमच्या डोक्यावरती. आताच्या मुलींचं तसं नाही आहे. तरी आपली झालं तर आहे ना मग आपलं मालिश ताईची करून झाली. ही मला बोलते की मम्मा मी तुझी मालिश करते. तर ही ना माझी मालिश तर करते थोडे छोट्या हाताने. पण काय होतं का खूप गुंता ही लई करते केसामध्ये. आधीच माझे केस गळतात आणि माझे केस तर खूप शॉर्ट आहेत. तुम्ही बघितलेच असतील व्हिडिओमध्ये वगैरे. आणि तिचे कसे आहेत ना केस, तिला माझे केस शॉर्ट असल्यामुळे तिला कसे लांब असे केस पाहिजे होते. तर तुम्हालासुद्धा ह्या व्हिडिओ बघून आहे ना तुमच्या लहानपणीची आठवण येणार आहे, तुमच्या आईची आठवण येणार आहे. ज्यावेळेस आपण मोठे होतो ना त्यावेळेस बघा हे असं होतं. आता ती आहे ना माझ्या केसांना तेल, मी सुद्धा तिला मालिश करत असताना मी तेल लावून घेते आणि तिला थोडीशी मालिश करायला लावते. का तिला अजून तेल वगैरे घेऊन लावता वगैरे येत नाही आहे असं बघा. तर बघा मी तेल लावून दिल्यावरती ती अशी माझी छान अशी मालिश करते. तरी आता तसं ना खूप छान वाटतं की आपली मालिश केल्यानंतर आपण स्वतः करणं वेगळं आणि मुलांनी करणं, आईने करणं छान वाटतं मालिश केल्यानंतर. तुम्हीसुद्धा असं करता का? मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला मुलगी आहे का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. मुलगी असणं किती गरजेचं आहे बघा. आईचं ना प्रत्येक एक गोष्ट. आणि मला काही जण बरेच जण म्हणतात की तुम्ही दोघी सेम दिसता. तर सांगा तुम्ही कमेंटमध्ये आम्ही दोघी सेम दिसतो का? आमचे नातेवाईक किंवा शेजारी पाजारी आम्हाला बोलत असतात की तुम्ही अगदी सेम टू सेम दिसता. तर तुम्हीसुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा की आम्ही दोघी सेम दिसतो का? आता ना ते ना मालिश करत होते बघा. मालिश करून झाली तर इथं केस विंचरत होते ना तेव्हा इतकं मला केस चलत होते हे विचारायलाच नको. कोणता तिला काढता येत नाही. पण ती ऐकत पण नव्हती की घालते. आता आहे ना मी माझ्या मुलाला म्हटलं की मग मला मालिश करून देते, तू काहीच नाही करत आहे माझ्यासाठी. तर तो बघा माझे पाय चेपून देतो म्हणून माझे पाय चेपून द्यायला गेला. आणि कपडे त्याने काढले होते, खालून आला होता खेळून. मग त्याला गरम खूप होत होतं. तो म्हणत होता मला नको घेऊ. पण म्हटलं बघूया आपण काय बोलतो काय नाही करत असं म्हणून तो खूप छान असं माझा पाय दाबून देत होता. मस्त वाटत होतं. आता आपल्या मुलांना ते म्हणतात ना तू हे करतोय तू नाही करत म्हटल्यावर त्याला असं वाटलं की मी पण मम्मीचा हे करून देतो म्हणून तो माझे पाय चेपून देत होता. बघा कसं पाय चेपतो तो. छान पाय चेपत होता. छान वाटत होतं पाय चेपून देताना. आता म्हटलं माझ्या टाचा दुखतात हे दुखतात. तर ते म्हणत होता की तुमच्या मम्मीचं सगळंच दुखतं, कंबर दुखते, हे दुखतं असं सांगत होतं. पण त्याला माहीत नव्हतं की मी त्याला व्हिडिओमध्ये घेणार आहे. तो मला नको घेऊ असं म्हणत होता. पण मग मी थोडंसं घेतलं. त्याला म्हटलं काय तुला इथं मोठा झाला आहेस का की बॉडी वगैरे तुझी एवढी का? म्हटलं तुला एवढं लाजायला लागला आहेस. मग त्याला म्हणत होते त्यानं दाखवलं होते बॉडी बघा त्याची. तर त्याची काय अशी बॉडी वगैरे काही नाही आहे. तो हटकुळाच आहे.
हटकुळाच राहतो. त्याला सगळे बोलतात की तब्येत नाही आहे, तब्येत नाही. तुम्ही सांगा त्याची तब्येत मापात आहे का? तो आता आहे 7वीमध्ये आणि बघा तो कशी आहे त्याची तब्येत सांगा. तर लपत होता, लाजतच होता खूप वेळ. त्याने कॅमेऱ्यानं असा ढकलला, परत पाय दाबत होता तिकडे चला. तर आता म्हणतो ती वेणी घालते, तर तिने क्लिप लावला. तिला वेणी नाही घालता येत अजून, नाही तिला शिकवली पण नाही. तिचं ती मोठी झाल्यावर वेणी घालेल किंवा शिकेल माहीत नाही आहे. आता तर तुम्हाला सांगते, आज होता प्रपोज डे आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे. पण घरी कसा प्रपोज डे साजरा होतो ते बघा. आणि मी म्हटलं तुम्ही आज मला काय गिफ्ट देणार आहे हो ना, विचारत होते मी, सांगत होते म्हणजे असं. तर मग सकाळचं सगळं आवरून वगैरे सगळं झालं होतं, पूजा वगैरे घातली. आज आमच्या दोघांचा पण उपवास होता आणि त्यामुळे स्वयंपाक वगैरे नव्हता. मुलांना सुद्धा खिचडी वगैरे तेच बनवायचं होतं. ते काय मला म्हटले आज तुला फरसाण देणार आहे, प्रपोज डे आहे म्हणून. तर म्हटलं, आणि ते बोलले की लाडक्या बहिणीचे पैसे आहेत, मग लाडक्या बहिणीच्या पैशामधून तोच मला काहीतरी दे. तर तुमच्या घरी पण असं होतं का की कसं तुम्ही सेलिब्रेट करता? मी त्यांना विचारत होते काय असतं, काय करतात. तर ते बोलत होते तूच मला गिफ्ट दे. आमच्या दोघांचं ते चाललं होतं. तर तुम्ही नवऱ्याला देणार आहात की नवरा तुम्हाला देणार ते कमेंट करून सांगा. आणि माझा पूर्ण फॅमिली ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट करून सांगा. तुमचे पण लाडक्या बहिणीचे पैसे आले का, आणि ते पण मला कमेंट करून सांगा. आणि माझे तर अजून आलेले नाही आहेत, पण आहो त्याच्यावरती डोळा ठेवून व्हॅलेंटाईन डेचं. पण आम्ही काय असं सेलिब्रेट करू वगैरे काय माहीत नाही. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.